लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आज आपल्यासोबत जी अभिनेत्री आहे त्यांनी अनेक गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं एंटरटेनमेंट फुल हाऊस केलेलं आहे आणि आज ती ड्रायव्हिंग करून आपलं एंटरटेनमेंट करणार आहे. म्हणजेच वी हॅव तेजश्री इन द हाऊस. तेजश्री, खूप खूप स्वागत आहे. सुपर्ब. आणि खरं तर खूप खूप स्वागत आहे. कल्ला आणि कार या शोचं नाव आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कल्ला आणि कार म्हटल्यावर ही गाडी, ही ड्रायव्हिंग व्हील, कधी गाडी शिकलात, कधी गाडी हाती आली, ही ड्रायव्हिंगची आवड होती, ह्या सगळ्या प्रश्नांनी आपण सुरुवात करूया. हो येस, गाडी मी शिकले बापरे खूप वर्ष झाली त्याला. आता 2009 साली 10 साली, त्यामुळे आता ऑलमोस्ट 15-1 वर्ष मी गाडी चालवते. गाडी चालवायलाच 15 वर्ष झाली. आणि आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये गाडी शिकले मी. टू बी प्रिसाईज अंधेरीच्या रस्त्यांवर मी शिकले, लोखंडवालाच्या. त्यामुळे काय ट्रॅफिक मध्ये तयार झाले. माझ्या मित्रांकडनं मी गाडी शिकले त्या काळी. पण जी सगळ्यात पहिली गाडी तुमच्या आयुष्यातली जी तुम्ही घेतली असेल, त्याच्या गाडीत अनेक आठवणी असतील, त्यांनी अनेक गोष्टी तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या करिअरच्या पाहिल्या असेल. ती गाडी कोणती आणि का? मारुती रिट्ज गाडी होती माझी. आणि पहिली गाडी 5 लाखाला घेतली होती मी ती गाडी. आणि त्यावेळी लोन घेऊन वगैरे गाडी घ्यायचीच आहे अशी घेतली होती. आणि हो, 7.5 वर्ष मी ती गाडी टिकवली, चालवली. खूप आठवणी येते त्या गाडीत. म्हणजे आता तू कल्ला कार असा तुझ्या सेगमेंटचं नाव आहे आपल्या या. पण मला असं वाटतं की वेन यू हॅव अ कार ॲज युअर कंपॅनियन, सो इट्स ऑल कल्ला इन द कार ओनली. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, वेल सेड. तुम्ही सगळे इमोशन्स तुमची गाडी बघत असते. आणि मला तसं वाटतं की अगदी आपल्या गाडी चालवणं म्हणजे तुम्हाला काही स्ट्रगल लागला नाही अशातला भाग नसतो. तुम्ही कष्टाने आणि अक्षरशः एक पैसा साठवून ती घेता. पण त्या पिरियडमध्ये तुम्ही स्ट्रगल करताना तुमच्या हातात गाडी असणं आणि त्यावेळी त्या गाडीमधून तुम्ही प्रवास करणं, हे पण एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात ना, गाडीशी अटॅचमेंट करणारं असतं. कारण गाडी इज समथिंग ज्याच्या आतमध्ये तू काहीही रिॲक्ट करू शकतोस, तुला वाटेल ते वागू शकतोस. आणि द बेस्ट पार्ट इज, मला घ्यायला माझी गाडी थांबली आहे. म्हणजे मी शूटिंग केलं तरी ती तिथे पार्किंग लॉट मध्ये माझी वाट बघते आहे. हे फिलिंग इतकं भारी असतं ना की यू फील सिक्युअर आणि छान. त्यामुळे गाडी हा तर माझ्या एकंदर जर्नीचा, माझ्या आयुष्याचा फारच महत्वाचा भाग आहे. पण ना, मला आता मी एवढ्या कलाकारांचा इंटरव्ह्यू घेतला ना कलाकारमध्ये, मला खूपदा असं वाटतं गाडीमध्ये मी टाइम जो कलाकारांना सापडतो ना, तो प्रचंड सापडतो. मध्ये फोन कॉल असेल, मग स्क्रिप्ट ऐकणं असेल, किंवा काही न करता फक्त ड्रायव्हिंग करणं असेल. तर तुझ्यासाठी हा मी टाइम आहे का? आणि जर मी टाइम असला तर काय करतेस? म्हणजे डू लिसन टू म्युझिक, डू यू जस्ट बी देअर, जस्ट बाहेर बघत असतेस, गाडी चालवत, काय करते काय? नाही, हे तुला मी खरं सांगू तर ना, हाचं मला रिअलायझेशन की आपल्या गाडीतला मी टाइम किती महत्वाचा आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कधी रिअलाइज होतं माहितीये? जेव्हा तुमचा ड्रायव्हर असतो गाडी चालवायला आणि मग एक दिवस तुमचा ड्रायव्हर म्हणतो की अरे मॅम, मी उद्या एक दिवस सुट्टी घेऊ का? आणि मग इट्स लाईक युअर ऑन युअर ओन, तुम्हाला गाडी चालवायची आहे. त्या दिवशी मला इतकं भारी वाटत असतं. वा, माझी गाडी आहे माझ्याकडे. मी माझ्या त्या काय म्हणतात ना की आपल्या लाऊड स्पीकरवर हवी ती गाणी ऐकू शकते, मी पॉडकास्ट ऐकू शकते, मी माझी रिॲक्ट करू शकते, मी गाऊ शकते मोठमोठ्याने गाणी, किंवा व्हॉट एव्हर आय कॅन डू एनी डॅम थिंग इन द कार. जो सिनेमा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि खऱ्या अर्थानं तो पिक्चरचे प्रोमोज लोकांना आवडले आहेत. सुबोध सर आणि तुमची केमिस्ट्री लोकांना आता आवडू लागली आहे. हाऊ एक्सायटेड आर यू फॉर द फिल्म? आणि किती भारी वाटतंय की आपण एक चांगल्या सेटअप बरोबर काम केलं. अरे बापरे, आय एम व्हेरी एक्सायटेड. मी खूपच एक्सायटेड आहे. कारण एकतर सुबोधदाराबरोबर एक फुल लेंथ रोल तुला करायला मिळतोय, हीच एवढी मस्त गोष्ट आहे ना. त्यामुळे मी त्याच्याबरोबर आपल्याला फिल्म करायची आहे या विचारानेच खूप एक्सायटेड होते. आणि आता ना OTT आणि सगळं इतकं आलेलं आहे आणि तुमची एंटरटेनमेंट इतकी हातात आहे. बरं, आपल्याला माहिती आहे की हल्लीचा एक पेशन्स आणि स्पॅन तुमचा जो एक आहे ना, तो खूप कमी झालाय. म्हणजे तुम्हाला पटापट गोष्टी लागतात, तुम्ही स्विच ऑन करू शकता दुसरीकडे. हो, एक्झॅक्टली. आणि मॅस्क्युलिन काळ आलेला आहे. सो या सगळ्यामध्ये तुम्ही एक ना हळूवार लव्ह स्टोरी म्हणा किंवा एक छान स्लाइस ऑफ लाईफ घेऊन येत आहे. तर ते कसं असेल, काय असेल, लोकांना ते कितपत आवडणार आहे. किंवा काही वेळा असंही वाटतं की अरे ह्या सगळ्या थकाथकीच्या आयुष्यामध्ये ना एक असा छान हळूच आलेली वाऱ्याची झुळूक आपल्याला मस्त फील करून देते. तसा असेल का हा सिनेमा? पण आता बघूया प्रेक्षकांना कसा वाटतोय, काय वाटतोय. एक्साइटमेंट तर प्रचंड आहे.
यावेळीची पण भूमिका या सिनेमाची तदेव लग्नाची फार वेगळी आहे. हो. म्हणजे आता तुम्ही तुमचा लुक पासून लोकांनी चर्चा केली की एकतर तुम्ही मालिकेत काम करताना म्हणजे लोकांच्या घरोघरी तुम्ही पोहोचलेला आहात बरोबर. आणि इथं तुम्ही काहीच्या काही वेगळे दिसताय. सो या भूमिकेबद्दल काय सांगाल? वेन यू जेव्हा एक दिग्दर्शक तुम्हाला वेगळ्या रूपात पाहतोय आणि ते सक्षमपणे तुम्ही फॉरवर्ड करताय. ह्या भूमिकेतली चॅलेंजेस आणखी वेगळी होती. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे एकतर माझ्या वयाच्या पुढची भूमिका होती ही की आणि ॲट द सेम टाइम ती खूप स्पष्ट मुलगी आहे. तिची मतं आहेत, ती खूप क्लिअर विजन असलेली मुलगी आहे. सो असं असताना काय होतं ना की जेव्हा तुम्ही स्पष्ट वक्ते असता ना तेव्हा उद्धटपणा आणि स्पष्ट वक्तेपणा ह्याच्यामध्ये एक थिन लाईन असते, ती क्रॉस नाही झाली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग मला या भूमिकेसाठी सांभाळायचा होता. कारण माझ्या समोर सुबोध दादाचं जे कॅरेक्टर आहे, अथश्री नावाचं कॅरेक्टर, ते इतकं भाबडं, इतकं जगाच्या पाठीवर म्हणजे अरे ह्याचं कसं होईल यार, किती गोड आहे असा वाटणारा तो मुलगा आहे. सो तुमच्यासमोर एक सिम्पथी घेऊन जाणारं जेव्हा पात्र असतं ना तेव्हा तुमच्यासाठी स्वतःसाठीचे चॅलेंजेस आणखी मोठे असतात आणि त्यात तुम्ही खूप स्पष्ट वक्ते कॅरेक्टरने असता. तेव्हा तुला असं होतं की अरे ओके, आपण जनरलच एक इतकंसं हल्लं ना तरी पण आपण त्या समोरच्या पात्रावर अन्याय करतोय कॅरेक्टर वाईज की अरे ही केवढी वाईट वागते त्याच्याशी असं वाटू शकतं. सो माझ्यासाठी मोठे चॅलेंजेस हे होते या फिल्मच्या वेळी की कसं असणार आहे, काय असणार आहे. प्लस ॲज आय टोल्ड यू की मला मोठं दिसायचंय. त्यामुळे मग गोल्डन फ्रेम घेऊया का, गोल्डन फ्रेमनी तुम्हाला छान मोठं दिसता येतं, मग आपण ती गोल्डन फ्रेम वापरली तर छान वाटेल का. इट इज नॉट इझी ना, एवढा विचार असतो प्रत्येक भूमिकेचा. आणि एवढा विचार म्हणजे मला माझ्या डिरेक्टरचं कौतुक वाटतं की मला आठवतंय जेव्हा हा सिनेमा घेऊन माझा डिरेक्टर आनंद गोखले माझ्याकडे आला तेव्हा त्याने इंस्टाग्रामवर मला माझाच एक खूप जुना म्हणजे लिटरली त्याने माझी प्रोफाईल खूप सर्च केली असेल, स्टॉक करणं आपण ज्याला म्हणतो तसं ती भूमिका मिळवण्यासाठी कदाचित स्टॉक केलेली असेल. थँक्यू फॉर स्टॉकिंग. करेक्ट. आणि ही सेंट मी वन ऑफ माय फोटोज विच वॉज पोस्टेड लाईक 2 वर्ष आधी. आणि त्या फोटोला पाहून त्याने मला सांगितलं की ऐक ना, हा जो चष्मा आहे ना, हा चष्मा आहे का तुझ्याकडे. आणि मला असं झालं की हा आहे, पण म्हणजे त्याचं ते साईडचं गोल्डन मधलं आता ते चिप ऑफ झालंय थोडं ते साईडचं कळत नाही म्हणजे. तर तो म्हणाला की हा चष्मा देशील का मला किंवा त्याचा फोटो पाठवशील का, मी तुझ्यासाठी असा चष्मा करून घेणार आहे त्या कॅरेक्टरसाठी. मग वी वर डिस्कसिंग आपण ब्लॅक फ्रेम मध्ये मोठे दिसू, सिल्वर मध्ये की गोल्डन मध्ये. देन वी केम टू द कन्क्लुजन की आय थिंक गोल्डन विल मेक मी लुक मोर हे मॅच्युअर्ड आणि असं सगळं. सो मग आम्ही तो गोल्डन फ्रेम चूज केली. मग हा पण विचार होता की पुण्याच्या रस्त्यांवर ते दिसणार आहेत, पुण्याच्या गल्ल्यांमध्ये ते दिसणार आहेत. सो ती कॉर्पोरेटवाली असली तरी पण आपल्या मुंबई पुण्यामध्ये आपण कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक असं रस्त्यावर ब्लेझर घालून दिसत नाही. सो ब्लेझर वुड हॅव मेड मी लुक खूप मस्त प्रिटी आणि आता जसं आपण पोस्टरवर बघतोय ना की खूप स्मार्ट. पण ऍक्ट्रेसला दिसणं हा तिचा क्रायटेरिया असतो, मला माहितीये हे महत्वाचं आहे. पण समाव मी त्या विचारांची नाहीये. माझ्यासाठी ते पात्र इतकं मॅटर करतं ना की ते नाही दिसलं सुंदर तरी काय हरकत आहे, आपण कामातनं छान दिसूया ना. त्यामुळे मी खूप आग्रही होते की आपण ब्लेझर नको घेऊया, त्याने ती खूप स्मार्ट आणि छान वाटेल. पण अरे आपण रिलेट नाही करणार लोक त्या पात्राला, कारण आज आता आपण रस्त्यात आहोत, तुला कोणीतरी एक माणूस ब्लेझर घातलेला दिसतो का, नाही दिसत. आणि आपण जर आउटडोर सिनेमा शूट करतोय ना तर तू हे पण नाही दाखवू शकत की थंडीचे दिवस आहेत, कारण तुझ्या बाजूने स्लीवलेस मध्ये किंवा अत्यंत कॉटनच्या शर्टात माणसं तुला जाताना दिसणार आहेत आणि काय त्या सगळ्या माणसांना आपण खरेदी नाही करू शकत. सो तुझं एन्व्हायरमेंट तुला सण कुठला चालू आहे सीझन ते पण सांगत असतं. सो मग आम्ही ह्याच्यावर पोहोचलो की नको, मग आपण तिला एक सिम्पल आउटफिट देऊया. त्या आउटफिटमध्ये गेल्यानंतर आमचं असं झालं की यार तिचं कॅरेक्टर पाहता, तिचं लाईफ ग्राफ जो आहे तो सिनेमा पाहिल्यावर लोकांना लक्षात येईलच की एक पोक्तपणा आला पाहिजे. तिची बॅगेजेस आहेत, ती बॅगेजेस घेऊन चालणारी ती मुलगी आहे. मग आपण कसं करूया, काय करूया, ह्या सगळ्यामध्ये आमचा आउटफिट ठरला. बरं अख्ख्या सिनेमात एकच आहे कॉस्ट्युम. एक्झॅक्टली. आम्ही एकाच कॉस्ट्युम मध्ये दोघंही दिसणार आहोत. त्यामुळे हे पण माहित होतं खूप एक्साइटेड आय नो. हे दिसल्यानंतर आपण म्हणजे आपला क्रायटेरिया असला पाहिजे की आपण सुंदर दिसूया. बट माझं नाही, आम्ही ते फॉलो केलं. आम्ही म्हटलं की ते आपण कॅरेक्टर दिसूया
आपण लोकांना आपले वाटूया, आपण लोकांना. आणि ना मला कायम वाटतं की जे वेन यू नो ट्राय टू मेक अ स्लाइस ऑफ लाईफ, काहीतरी एक कलाकृती ते देणारी करताना तुम्ही, तेव्हा ती लोक तुम्हाला, आज तू बघताना तुला सुबोध दादामध्ये स्वतःची काहीतरी छटा दिसली पाहिजे, त्या मुलीमध्ये आज तू गायत्रीला बघशील अरे माझी ना एक मैत्रीण आहे माहिती आहे, ती सेम अशी आहे, हे वाटलं पाहिजे. माझ्या शेजारी राहणारं, माझी बहीण, माझी मैत्रीण, माझी कलिग, हे तुम्हाला दिसले पाहिजेत त्या पात्रात. आणि ते दिसतात ना, आय थिंक तो खरा सक्सेस असतो. आणि ही 2 पात्र ना ती तुमच्या घरातली दिसली आहेत. व्हेरी ट्रू. फार छान. सो ह्यावर काम केलं गेलं होतं. आणि ते किती मोठं काम. म्हणजे आता जेव्हा आम्ही ऐकलं, म्हणजे इथून ते तिथपर्यंत, म्हणजे A to Z ज्याला आपण म्हणतो, तेवढं काम एका कॅरेक्टरचं केलं जातं. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट. या सगळ्यांना तुम्ही आताच म्हटलात की तुमच्या वाटेला सिनेमामध्ये 70 mm स्क्रीनवरचं काम इतकं आलं नाही. त्याचं काय कारण त्याच्याशी तुम्हाला वाटतं? कारण डू यू रिअली थिंक अबाउट दॅट की जसं लाट येईल तसं पोहायचं? नाही, मला असं वाटतं, आय डिडंट गिव्ह अ थॉट अबाउट इट. कारण मला हे तर माहिती आहे की आलं नाही याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे ना की तुम्ही टेलिव्हिजन जेव्हा कॉन्स्टंटली करत असता तेव्हा काही वेळा पटकन तुम्ही ओव्हर एक्सपोज्ड होताय का असं वाटू शकतं. आणि ते तसं वाटतं ना जेव्हा, तेव्हा मग आपला मराठी प्रेक्षक आहे रे, जो बिचारा मध्यमवर्गीय मराठी आपला छान प्रेक्षक, आज जो नाटक वेडा आहेच, नाटक बघायचं असेल तर ते अगदी 500 रुपयाचं आपलं तिकीट काढून येणारा सुद्धा प्रेक्षक आहे. सगळं एकदम टिपटॉप बनवून येतील ना. करेक्ट. पण ऍट द सेम टाइम सिनेमा म्हटला की काय होतं ना की हा चेहरा मला रोज दिसतोय ना टेलिव्हिजनला, मग त्याच्यासाठी मी जाऊ का? कदाचित, म्हणजे आता हे माझं अझम्पशन आहे, कदाचित त्यांना असं वाटत असेल की यार आम्हाला ही रोज दिसते आणि आम्हाला मजा येते तिला टेलिव्हिजनवर बघायला, मग आता त्याच्यासाठी स्पेशली थिएटरमध्ये जावं का? सो हा थॉट असेल. त्यामुळे मी पण ना प्रयत्न करते की एक सिरियल मधून थोडं बाहेर पडल्यानंतर पुन्हा थोडे सिनेमे करूया, आणि मग सिनेमा येईल तेव्हा आपण शक्यतो नको असूया म्हणजे बाकी माध्यमांमध्ये. असे सगळे प्रयत्न आणि कॅल्क्युलेशन असतात, पुढे मागे होतात कधी कधी, पण त्याचा प्रयत्न चालू असतो. सो ते महत्वाचं कारण असावं. कारण व्यतिरिक्त म्हणावं तर तसं काही कारण मला नाही वाटत. पण ना मी खूप कलाकारांना एक प्रश्न विचारतो, ते खूप खुश होतात, आणि मला तुम्हाला तो विचारायचा आहे की व्हॉट वॉज द फर्स्ट टाइम, म्हणजे तो कुठला क्षण होता जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कोणीतरी अशा रस्त्यांवर जिकडे गर्दी आहे तुम्हाला पहिल्यांदा ओळखलं असेल? मग तुम्ही ड्रायव्हिंग करताना असो, तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये खायला गेलेला असात, व्हॉट वॉज दॅट मुवमेंट ऑल टुगेदर जिकडे पहिल्यांदा तेजश्री प्रधान यांना ओळखलं कोणी? मला आठवतंय मी ना होणार सुन मी अगरचीचं शूटिंग जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा कंटिन्युअसली तुम्ही शूट करता, तुम्ही लोक उठायच्या आधी सेटवर पोहोचता आणि लोक झोपायच्या वेळी घरी येतात, त्यामुळे कंटिन्यू शूटिंग आहे. फार काही लोकांना तुम्हाला बघायचा, तुम्हाला पाहायचा काही स्कोप नसतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित असण्याचा की लोक तुम्हाला ओळखायला लागलेत का याचा स्कोप नसतो. सो जेव्हा होणार सुन मी सुरू झालं तेव्हा आम्ही ऐकून होतो की अरे ही मालिका लोकांना खूप आवडती आहे आणि ह्यातली पात्र लोकांची खूप आवडीची झाली आहेत. पण ती आवडीची झाली आहेत अनुभवायला नव्हती मिळाली. मला अजूनही आठवतंय, दिवाळीसाठी मी डोंबिवलीला गेले होते सुट्ट्या घेऊन, आणि तोपर्यंत शूटिंगच चालू होतं. आणि आमच्या डोंबिवलीमध्ये दिवाळीमध्ये, म्हणजे खूप शहरांमध्ये असेल, आता आपण आपल्या शहराच्या बाबतीत बायस्ड असतो, त्यामुळे आमच्या डोंबिवलीमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी असे फडके रोड फिरत असतात. सो मी माझ्या शाळेतल्या फ्रेंड्स बरोबर तिथे गेले होते, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तिथे गेल्यावर सडनली, आणि मला ना हे माहित होतं की ती सिरियल फेमस होतीये, पण तुम्ही फेमस होताय हे जेव्हा तुम्हाला माहित नसतं ना, तेव्हा तुम्ही अनभिज्ञ असता, नॉर्मल वागत असता. तशी मी आपले गेले फ्रेंड्स बरोबर चिल करायचे वगैरे, आणि ऑल ऑफ अ सडन तिकडे हे सगळं सुरू झालं. आणि ते सुरू झाल्यानंतर मी आणि माझे फ्रेंड्स फॉर दॅट मॅटर, कारण आम्ही सगळेच हे पहिल्यांदा बघत होतो, आणि आमचं असं झालं, हे काय लोक मला ओळखताय, किती भारी आहे. कारण ना श्रेय सर त्याच्या आधी, होणार सुनमीच्या आधी माझं साधारण एक 7 वर्षाचं करिअर झालेलं होतं. झेंडा सुद्धा आलं. झेंडा फिल्म तर 2010 सालची आहे. झेंडा फिल्म आलेली, शर्यत नावाची फिल्म आलेली. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून सिनेमे, लग्न पावे करून, बरेच सिनेमे तेव्हा ऑलरेडी झालेले होते. पण मला काय वाटतं की एकतर टेलिव्हिजनचं बापरे माध्यम इतकं मोठं आहे, झी मराठीची पुन्हा इतकी मोठी, तेव्हा वाटत होती की तुम्ही झीवर काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असायचं रे 10-12 वर्षापूर्वी. कारण आपण आभाळमाया आणि वादळवाट सारखे शो बघत मोठे झालोय.
त्यामुळे झी मराठी हे मला मराठी प्रेक्षकाचं अगदी पहिलं आद्य दैवत होतं की अरे झी मराठी आला, त्याच्यावर टेलिव्हिजन सुरू झाला. बाकीचे चॅनल तर इव्हेंच्युअली आले, ग्रो झाले, छान झालं, पण झी मराठीवर तुम्ही दिसलात ना की मग तुम्हाला लोक ओळखायला लागतील. सो त्याच्या आधी की जे काम केलं जात होतं त्या कामाच्या बाबतीत असं व्हायचं की हा ती काहीतरी करते आता, पण म्हणजे आम्ही काही फार पाहिलेलं नाहीये. किंवा आता झेंडा फॉर दॅट मॅटर, तर झेंडामध्ये पण हो भूमिका आहे, पण तुम्हाला काम कशाशी खातात हे कळायच्या आधीची कामं आहेत रे ही. त्यामुळे त्याच्यातून आज पाहिल्यानंतर मजा वाटते की अरे ठीक आहे. हा म्हणजे कधीतरी मजा येते की अरे आपण कुठून कुठपर्यंत आलोय, कसा हा जर्नी एक एक चुकत गेलो, धडपडत गेलो, वर येत गेलो. पण होणार सून नंतर जे काय एक प्रसिद्धी मिळाली आणि लोकांचं तू म्हणतोयस ते मोमेंट्स लाईफमध्ये आले ते आले बाबा. आणि मला खूपदा असं वाटतं ना टेलिव्हिजनने तुम्हाला खूप गोष्टी दिल्या. म्हणजे बघा ना, एका मालिकेत तुम्हाला रोहिणीताईंसोबत काम करायला मिळालं, एका मालिकेत तुम्हाला निवेदिताईंसोबत काम करायला मिळालं, आणि या मालिकेत तुम्ही शुभांगीताईंसोबत काम करताय. म्हणजे बघा 3 स्टॉलवर्ड्स, 3 डिफरंट स्कूल्स टुगेदर. ह्याच्यापेक्षा लर्निंग काय असेल त्याची मला सांगा. नाही खरं आहे रे, खरं आहे. आणि तुमच्या अशा सिनियर कलाकारांबरोबर, कारण ॲक्टिंग मला असं वाटतं की हा एवढा तुझ्या अनुभवातनं येणार, तुम्ही एक्सप्रेस करत असता ना. आपण जेव्हा लहान असतो, आपण शाळेत कॉलेजमध्ये असताना जो विचार करत असतो ते आत्ता जर तू आठवलंस तर तुला वाटतं बापरे केवढे वेडे होतो आपण कसं वागायचो, काय वागायचो. आज आपण का मॅच्युअरली वागतो? कारण आपल्याला अनुभव आलाय, आपल्या गाठीशी 4 गोष्टी आल्यात ज्या आपण जगलोय, आपण अनुभवल्यात. त्यामुळे ही माणसं जेव्हा आज तुझ्याबरोबर येतात आणि ते तुला काहीतरी सांगतात की ते जी ही इमोशन आहे ना ही अशी न करता थोडीशी अशी घेऊन बघ, तेव्हा त्यांचा इतक्या वर्षांचा त्याबद्दलचा अनुभव आहे. आपण जिथे पोहोचलोच नाही होत श्रेयस, आपण लहान होत, की त्या पुढची वर्ष ते जे जगलेत ना त्या जगण्यातनं येणारे ते अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे ते तुम्हाला ऐकायला मिळणं आणि त्याच्यातनं तुम्ही काहीतरी घेणं हे मला वाटतं खरं शिक्षण आहे. त्यामुळे तुमच्या इनिशियल स्टेजेसमध्ये तुम्हाला सिनियर कलाकारांबरोबर काम करण्याचा योग हा आलाच पाहिजे. आणि तुम्ही मुळात जर मिळाली तुम्हाला संधी तर त्याचं सोनं करून घेतलं पाहिजे. कारण अनुभवाचे बोल आहेत ना ते तुम्हाला वाचनात, म्हणजे वाचनही उपयोगी आहेच, पण अनुभवात नाही येणारं जे ऍक्टिंग आणि रिॲक्टिंग आहे ना ते तुम्हाला बाकी कशातनंच नाही मिळू शकत. शेवटचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न तुम्ही आताच म्हटलात की ना टेलिव्हिजनवर तुम्ही प्रचंड काम केलं, करताच आहात. आता एक मालिका जी सुरू आहे ती पण एकदम टॉप क्लास आणि A1 सुरू आहे. पण ह्या सगळ्यानंतर तुम्ही कुठल्याही कामाने ना तुम्ही अशा फार उफाळून जात नाही, तुम्ही जमिनीवर राहता. त्याचे 2 रिझन्स. एक, जसं तुम्ही आता म्हटलात की सोशल मीडियाचे फॉलोअर्स कमी झाले म्हणून काय मला काय फरक पडत. दुसरं, खूप छान काम सुरू आहे का तर मी माझं काम करते, दॅट इज द बेस्ट पार्ट. घरातून निघायचं, माझं काम करायचं, परत घरी यायचं, दॅट इज माय लाईफ, जे सर्वसामान्यांचं आयुष्य आहे. हे दोन्हीमधून कुठला मोठं तुमच्या आयुष्यातलं आहे टू वॉक इन दिस इंडस्ट्री अँड बी फॉरवर्ड? मला काम करायचं आहे. हो, आपल्या क्षेत्रामध्ये आपण दिसतो लोकांना, त्यामुळे थोडंसं त्याची वाहवा होते. पण मला असं वाटतं की आपलं क्षेत्र बाजूला ठेवलं ना, हे क्षेत्र हे जगण्याचा, अनुभवांचा, आपल्या आजूबाजूच्या ग्रोथचा फार छोटा भाग आहे. ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारी क्षेत्र आहेत आणि खूप प्रमाणात स्टॉलवर्ड्स आज काय लेवलची कामं करतायत जस्ट बिकॉज त्यांची कामं ही कॅमेऱ्याच्या समोर नाही आहेत, पण म्हणून त्यांचं टॅलेंट कमी नाही आहे. सो आपण काहीतरी करतोय ना ते काहीतरी महान करतोय किंवा ग्रेट करतोय नाही. हो, आपण खूप जेन्युइनली गोष्टी करतोय, पण आपण सगळ्यात मोठे होत हे नाही कधीच येऊ द्यायचं रे मनामध्ये. त्यामुळे मी ह्याच विचाराने जाते, आपण जायचं, आपलं काम आहे, आपण ते करायचं आणि आपण घरी यायचं. ह्याच्या पलीकडे फार बाहेर आज मला किती लोक ओळखतायत, नाही ओळखतायत, आज माझे फॉलोअर्स किती वाढले, कमी झाले, अशातल्या कुठल्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत. हा, सो ट्रू. आणि आता कलाकारचा टिपिकल प्रश्न आहे जो कॉपी पेस्ट प्रश्न आहे आणि तुम्हाला विचारायचं आहे. आपण कलाकार म्हटलं तर आपण कोणाकोणाला इन्स्पायर करतो किंवा कोणाकडून इन्स्पायर होत असतो. इफ गिवन अ चान्स, तुम्हाला एक संधी दिली आणि तुम्हाला एक ड्रायव्हर जायचं असेल आणि या सीटवर कोणाला तरी बसवायचं असेल आणि त्यासोबत तुम्हाला निखळ गप्पा मारायचं असेल, तुम्ही कोणाला बसवाल? ती व्यक्ती कोण असेल? तुम्ही कदाचित काम केलं असेल नसेल, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं असेल नसेल, फक्त निखळ गप्पा मारायच्यात, कोण असेल आणि का? हा, अरे बापरे,
मला अचानक तू हे सगळं बोलत असताना एवढी नावं समोर येऊन गेली ना. 1 2 3 4 आपल्याकडे सीट्स आहेत आता. नाही पण मला असं वाटतं की कोण असं पर्टिक्युलर नाव नाही घेऊ शकत मी, Right. कारण की माझ्या आयुष्यातली माणसं काही इंडस्ट्रीला माहित नाहीत किंवा लोकांना माहित right. नाहीत. पण इतकं नक्की सांगेन, माझं ना प्रोफेशनल आणि पर्सनल झोन फार वेगवेगळे आहेत. Right. माझ्या पर्सनल आयुष्यातली माणसं ही माझी आहेत आणि बिकॉज आय कॉल इट अ पर्सनल लाईफ, त्यामुळे कधी माझ्या सोशल मीडियावर फार क्वचित तुम्हाला माझ्या पर्सनल आयुष्यामधले अपडेट्स दिसतात. नॉट बिकॉज दॅट डझंट मॅटर टू मी, कारण हल्ली लोकांना असं वाटायला लागलंय की यू डोंट पुट एनिथिंग ऑन युअर सोशल मीडिया सो दॅट डझंट मॅटर टू यू. सो What? नाही, Do people ask you that? या पीपल डू आस्क, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही काय तुमच्या फॅमिली बरोबर फोटो नाही टाकला, तुमचे फ्रेंड्स बरोबर कधीतरी येतात फोटो. तर माझं असं होतं की दॅट्स माय पर्सनल लाईफ अँड आय डोंट वॉन्ट टू मेक इट अ सोशल लाईफ. त्यामुळे ते जे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ना, ते तेवढं स्पेशल आहे. सो माझ्या पर्सनल आयुष्यातले माझे असे खूप चेहरे माझ्यासमोर आता येऊन गेले आणि मला असं वाटलं की यार, या सगळ्या कामाच्या गडबडीत आपल्याला किती बोलायचंय आपल्या माणसांशी आणि ते किती राहून जात आहे. त्यामुळे मला जर ड्राईव्हला जायला स्कोप मिळाला आणि ड्रायव्हिंग करताना मला जर कुणाला माझ्या बाजूला बसवायचं असेल तर माझ्या त्या पर्सनल लाईफमधलं कोणीतरी माझ्या बाजूला असेल, ज्यांच्याशी मला माझं क्षेत्र सोडून आणि माझ्या रुटीनमधल्या सगळ्या गोष्टी सोडून वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं आहे. हा क्या बात आहे. ती संधी तुम्हाला लवकरात लवकर मिळो. छान मस्त तुम्ही ड्रायव्हर जा आणि खूप मजा करा. थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल. आणि काय आय कुड हॅव एंडेड दिस इंटरव्ह्यू, पण काय तुमचं एक वाक्य फार फेमस झालेलं, काहीही. हा ते एकदा तुम्ही बोलून दाखवा, कारण माझं नाव श्रेयस आहे आणि मला पण काहीही, हा श्रेयस. बट थँक्यू सो मच फॉर कमिंग, कारण त्यांना खरं तर खूप अजूनही प्रमोशन्सला जायचं आहे. बट तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सोबत या ड्रायव्हर आलात. ड्रायव्हर नेलत, खरं आलात मी नेलत, पण थँक्यू अँड हॅव अ गुड करिअर अँड हॅव गुड लाईफ. थँक्यू सो मच. थँक्यू. दॅट्स द एंड. Thank you.